किती आक्रोश तो झाला, किती आक्रोश तो झाला. नद्या वाहिल्या रक्तांच्या, नद्या वाहिल्या रक्तांच्या. सडा पडला प्रेतांचा, सडा पडला प्रेतांचा. तेव्हा तो दिवस उदयास आला, तेव्हा तो दिवस उदयास आला. नमस्कार, मी सागर सुभाष आंधळे, राहणार नाशिक. आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. या दिवसाचं तुम्हाला काही वेगळं महत्त्व सांगावं असं मला वाटत नाही किंवा त्याची गरजही नाही. कारण या दिवसाचं महत्त्व प्रत्येक भारतीयाच्या रक्तात हे बालपणापासूनच बिंबवलं जातं. मित्रांनो, आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झाली, परंतु हे स्वातंत्र्य मिळवण्यामागे बऱ्याच क्रांतिकारकांचा, क्रांतीवीरांचा यामध्ये बलिदान दिलं किंवा त्यांनी प्राणाची आहुती दिली हे सुद्धा आपण विसरता कामा नये. त्यांना कोटी कोटी नमन करून त्यांच्या इच्छेपूर्ततेसाठी आपण उद्याच्या बलशाली भारत घडवण्यात योगदान द्यावं आणि हे दिलं तरच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन साजरा झाला असं मला वाटेल. स्वातंत्र्य दिनाची खऱ्या अर्थाने अपेक्षापूर्ती झाली की अपेक्षाभंग यावर नजर टाकणं खरंच एक गरजेचं आहे. कारण देशाचा नागरिक म्हणून या पूर्तीमध्ये मी कितपत योगदान देतो किंवा मी कितपत योगदान दिलं हे खरंच महत्त्वाची बाब आहे. आणि आपण किंवा मी या देशपूर्तीमध्ये योगदान देत नसाल तर खरंच ही चिंताजनक बाब आहे. मित्रांनो, याबद्दल स्वतः मित्रपरिवार यांना जागरूक करावं व तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात तिथं योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा व उद्याचा बलवान व उज्ज्वल भारत घडवण्यात खारीचा वाटा उचलावा हीच नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी ज्ञानेश्वर विनायक देवरे, निर्मला लोककल्याण प्रबोधिनी नाशिक या संस्थेचा अध्यक्ष आहे. देशभक्ती हा जो मूळ महत्त्वाचा मुद्दा आहे, हा देश सरहद्दीवर जाऊन लढलं पाहिजे असं काही नाही. मला आपल्या परिसरामध्ये तुम्ही वेगळी सेवा देऊन सुद्धा देशभक्ती निर्माण करू शकता. जसं आम्ही करतो डोळ्याची सेवा, नेत्रदानाची सेवा, रक्तदानाची सेवा, अशा प्रकारच्या सेवा आम्ही करतो. अशा प्रकारची देशभक्ती तुम्ही सुद्धा करू शकता. त्याच्यासाठी खूप काही लागत नाही. मनाचा मोठेपणा आणि स्वतः कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागत नहीं. नमस्कार, मैं साजिद मुल्तानी, यूनिटी अमन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. दोस्तों, आज स्वतंत्रता दिवस है और इस स्वतंत्रता दिवस के दिन आज ही 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश आज़ाद हुआ. और इस स्वतंत्रता दिवस के मौके पर मैं तमाम भारतीयों को, भारतीय नागरिकों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बधाई देता हूँ और उसी के साथ साथ एक संदेश देता हूँ. दोस्तों, हमारे देश में पिछले 1-1.5 साल से मुसलसल लॉकडाउन चल रहा है और इसमें गरीब और ज़रूरतमंद लोगों को बहुत ही तकलीफ़ों का सामना करना पड़ रहा है. पिछले साल कुछ वीडियोस हमारे पास ऐसे भी आए थे जहां पर हमने देखा कि गरीब लोग कचरे से खाना उठाकर खा रहे हैं और दूसरी तरफ हम देखते हैं कि शादियों में और कार्यक्रम में बहुत सारा खाना वेस्टेज होता है और उसका दुरुपयोग किया जाता है. तो आज से हम ये ऐद करते हैं कि हम चाहे शादियों में जाएंगे या कार्यक्रम में या हमारे घर पर खाएंगे तो हम खाने जितना हमें खाना लगता है उतना ही लेंगे. खाने का बिल्कुल भी दुरुपयोग नहीं करेंगे, क्योंकि दोस्तों अन्न ही जीवन है. जहाँ भी हमें कोई गरीब ज़रूरतमंद दिखाई दे उसकी मदद कर दो, कोई भूखा दिखाई दे उसको खाना खिला दो. और जैसा कि हमें एक बात बताते हुए बहुत खुशी हो रही है कि यूनिटी अमन फाउंडेशन पिछले 4 सालों से मुसलसल अनेक प्रकार के कार्य कर रहा है. जैसे कि सर्दियों में हम लोग ब्लैंकेट वाटअप करते हैं और बरसात में हम लोग छतरी वाटअप करते हैं और पिछले लॉकडाउन में हमने बहुत सारे किराने किट भी वाटअप किए. तो इस ऐसे काम को बड़े स्तर पर ले जाने के लिए हमें आप लोगों के सहकार्य की बहुत ज़रूरत है. हम आशा करते हैं कि आप लोग हमें सहकार्य करेंगे और इतना कहकर मैं आपसे अलविदा लेता हूँ. जय हिंद, खुदा. मित्र हो, देशभक्ती ही काय आहे हे सांगायची गरज नाही, परंतु हा एक विशाल आणि अवघड प्रश्न आहे. त्याची व्याप्तीही तेवढीच मोठी आहे. कारण
1947 साली किंवा त्यापूर्वी जे आपल्या देशभक्तांनी काम केलं त्यांचा उद्देश एकच होता की ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करणं. परंतु 2021ची परिस्थिती ही खूप वेगळी आहे आणि म्हणून आपल्या नाशिकचे जे देशभक्त होते वि. दा. सावरकर, अनंत कानेरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायला हवं आणि त्यानुसार सध्याच्या युगातली जी आव्हानं आहेत, एकतर गरीब श्रीमंत यामध्ये वाढलेली दरी, जे शहरामध्ये तंत्रज्ञान आहे ते वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवायला हवं आणि जो घटक समाजाच्या तुलनेत अतिशय मागे आहे, अगदी दिव्यांग घटकाचं उदाहरण द्यायचं झालं तर हा घटक अजूनही समाजाच्या कितीतरी मागे आहे. आपण देवीचं उच्चाटन केलं, कॉलेरा उच्चाटन केलं, पोलिओसाठी प्रयत्न करतो, पण अंधत्व निर्मूलनासाठी देखील तेवढंच काम करायला हवं. ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर समाजातील सर्व घटकांची जबाबदारी आहे. अंधत्व निर्मूलनाकरता आम्ही काम करतो. खरं तर आपल्याकडे असलेली बेकारी आणि त्यामुळे असलेल्या दारिद्र्यामुळे अनेकांना औषधोपचार घेता येत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं अंधत्व निर्मूलन होतं आणि म्हणून जागृती होण्यासाठी अंधत्व निर्मूलन करण्याकरिता आम्ही जे काम करतोय ते खूप मोठं आहे आणि ते जर वाढवायचं असेल तर समाजाच्या सर्व घटकांनी आमच्यासोबत आलं तर हा जगन्नाथाचा रथ आणखी पळेल. धन्यवाद. हिंदुस्तान में आने वाली 15 अगस्त को मैं तमाम देशवासियों को जश्न यौम आज़ादी की मुबारकबाद पेश करता हूँ. सन 1947 में हमारा देश आज़ाद हुआ. इस देश की आज़ादी में तमाम वो नौजवानों का बहुत बड़ा योगदान रहा जिन्होंने हमें आज़ादी दिलाई. मेरे दोस्तों, इनके लिए क्या कहूँ. वतन की आबरू लूटने न देंगे, मिटेंगे हम तुझे मिटने न देंगे, लिखेंगे खून से इतिहास लेकिन हिंदुस्तान के तिरंगे को कभी झुकने न देंगे. ये पूरा देश एक गंगा जमुनी तहजीब का देश है और इसी में सभी समाज बहुत ही खूबसूरत अंदाज से यहाँ पर एक मिक से मोहब्बत पेश करते हैं. मैं तमाम उन देशवासियों को फिर से एक बार 15 अगस्त की मुबारकबाद पेश करता हूँ और आने वाले साल में तमाम देशवासी मोहब्बत पैदा करें, ऐसी जो पूरी दुनिया को एक पैगाम देने की कोशिश करता हूँ. जय हिंद, खुदा हाफ़िज़.